श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. एकादशीच्या दिवशी तांदूळ का खाऊ नये, त्यामागचं नेमकं कारण काय आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनेक जण उपवास जमत नसेल तर बघा काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात. त्यात प्रामुख्याने तांदूळ म्हणजेच भात या दिवशी खाऊ नये असं सांगितलं जातं. पण हा भात का खाऊ नये त्याचं कारण काय आहे तर बघा, एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्यानं आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो. ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे आणि म्हणून दर महिन्यात 2दा एकादशी येतात. त्याचं पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. एकादशी ही तिथी पौर्णिमेच्या आधी 4 दिवस आणि अमावस्येच्या आधी 4 दिवस या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आणि आपल्या शरीराचा देखील 75% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोच. आणि म्हणून दोन्हींचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणं प्राप्त ठरतं आणि यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितलेला आहे. तर बघा, एकादशीच्या दिवशी आपण उपवास करतो आणि या दिवशी उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असंही म्हणतात. लंघन अर्थात अन्न वर्ज्य करणं. आपला देह हे एक यंत्र आहे आणि यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडतं. शरीररूपी यंत्राची डागडुगी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. यंत्र सतत वापरात असेल तरीही ते काम करणं बंद करतं. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते. शरीराला शुद्ध लंघनाच्या रूपाने 1 दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते. आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही आणि एक अन्न पचत नाही तोवर दुसरं अन्न आपण ग्रहण करतो आणि ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची जी यंत्रणा आहे ती बिघडते आणि यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा. उपवास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागली तर फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या युक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेला बरा. तर बघा, अशा वेळेस अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य करून देखील एकादशी करतात आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने तांदूळ म्हणजेच भात खाऊ नये असं सांगितलं जातं. पण त्यामागे बघा, एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला आणि यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला आणि असं म्हटलं जातं की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला आणि तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणं हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्तसेवन करण्यासारखं आहे असं म्हटलं जातं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि यामुळे मन विचलित व चंचल होतं आणि मनाची चंचलता उपवास करणाऱ्यांच्या नियमांमध्ये अडथळा आणते आणि म्हणूनच एकादशीला तांदळाच्या काही बघा गोष्टी आहे, जसं की भात आहे, इडली, डोसा म्हणजे तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात ते पदार्थ खाल्ले जात नाही. तर बघा, एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे की पथ्य आपल्या आरोग्यासाठी दिलेले आहेत. त्याचं पालन करायचं असेल तर ते शास्त्राला धरून केलं तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल.
तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी